श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर चला, तर मी चाललेली आहे पूजाला म्हटलं तर कुठे, तर चला दाखवते. मी घेतलं आहे दूध, शहद म्हणजे मध, साखर, तूप आणि दही, तांदूळ, चंदन, मोळी, दिवा, तांब्याभर पाणी आणि देवाला नैवेद्याला मोज, अगरबत्ती, आपले फुलं आणि महत्त्वाचं बेलपत्र, गोकर्णाचं फूल. आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. शमीचं पान म्हणजे ते काय म्हणतो आपण, लाजुळ्याचे पान. पूजाचं ताट तर तयार करून ठेवलेली आहे. आता चला पार्थिव शिवलिंग तयार करूया. आणि माती आणली, त्या मातीला थोडंसं भिजून आणि पार्थिव शिवलिंग तयार केला बेलपत्राच्या पानावर. आणि आता त्याची पूजा बाहेर करते. वर्षाला श्रावण महिन्यात फक्त सोमवारीच करते. आणि हरतालिका ह्या अशा ज्या वेळेला मला मनात येतं अशा टाईमाला मी पार्थिव शिवलिंग करून मी घरातच पूजा करते, म्हणजे दरवाजात करते. पण आज बाहेर पाऊस येत आहे म्हणून घरातच पूजा केलेली. आणि त्याला महादेवाला जेव्हा मी अभिषेक करते तो पाणी खाली जाऊ नये, अभिषेक खाली जाऊ नये म्हणून खोलगट ताट ठेवलं, त्या ताटामध्येच अभिषेक करत आहे. आणि पार्थिव शिवलिंगाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मंदिरला जाता येत नाही म्हणून मी घरातच पूजा वगैरे करत राहते. आणि खूप छान वाटतो जेव्हा मी पार्थिव शिवलिंगची पूजा करते. अशा टायमाला मला खूप छान वाटतो. तर घरात तर महादेवाला देवाऱ्यावर तर शिवलिंगाची पूजा करतेच, पण पार्थिव शिवलिंग करण्यात आणि मंदिरात जाण्यात एकच वाटतो. तर मी आता अभिषेक करून घेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. आणि तुम्हीसुद्धा एकदा पार्थिव शिवलिंग करून पहा. तुम्हाला काय त्या दिवशी तुम्हाला काय प्रसन्न वाटतं तुम्ही करून पहा. तर चला, पहिलं दिवा लावून घेतलेला आहे आणि अभिषेक झालेला आहे. आता आपलं वस्त्रमाळ, या आपले फुलं, बेलपत्र असं चढवायचं. आणि साधी सिंपल पूजा आहे. याला काही जरी नसलं तरी पण चालतो. फक्त दूध, पाणी आणि बेलपत्र जरी नसलं तरी पण एखादं फूल राहिलं तरी चालतो. आणि शंकर भगवान इतका भोळा आहे ना, त्याला काही जरी नसलं तर चालतो. फक्त तो पाणी आणि दूध नाही म्हटलं तर मी चालता फिरता तुम्ही ओम नमः शिवाय या श्री शिवाय नमस्तुभ्यम हे जरी मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी शंकर भगवान प्रसन्न होतात. भोला भावडा हा देव आहे आणि खूप छान वाटतो. इतकं सुंदर वाटतं ना माझ्या घरात. तर चला, श्री स्वामी समर्थ.